नमस्कार. ए डे विथ एकतामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही वृक्षारोपण करण्यासाठी गावी आलो. आजचं वातावरण देखील झाडं लावण्यासाठी खूप छान होतं. निसर्ग आपल्याला नेहमीच काही ना काहीतरी देत असतो. म्हणूनच हा निसर्ग सुंदर ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण पण थोडंसं प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. यासाठी दरवर्षी बाबा आणि काका पावसाळ्याला सुरुवात झाली की झाडं लावायला गावाला येतात आणि यावर्षी मी देखील त्यांना मदतीसाठी आले. मदत कसली? खरं तर मी व्हिडिओज करत होते. यावर्षी बाबांनी काजू, फणस, चिंच आणि बांबू यांसारखे झाडं लावली. जून जुलै दरम्यान झाडं लावण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊस पडलेला असतो, त्यामुळे मातीमध्ये ओलावा निर्माण झालेला असतो आणि हे वातावरण झाडांसाठी खूप अनुकूल असते. तसंच पुढील 3 महिने नॅचरली त्यांना पाणी मिळत जातं, त्यामुळे त्यांना सेपरेट पाणी देण्याचीही गरज नसते. दरवर्षी झाडे लावण्याचा हा उपक्रम बाबा करतातच. त्याचबरोबर यावर्षी हळद आणि अळू या दोघांची देखील शेती केलेली आहे आणि पहिल्याच पावसामध्ये किती छान असं रोप आलेलं आहे. खरंच पावसाळा किती छान ऋतू आहे. थंड वातावरण, हिरवीगार झाडं आणि महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पाचा सण. हे सगळं किती मस्त असतं. सर्व शेत फिरून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आजीने गरमागरम घावणे बनवले. आम्ही ते चहासोबत खाल्ले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. त्याचबरोबर मी सुद्धा हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.